सोनं 56,000 रुपये होणार? तारीख जाहीर. या दिवशी सोन्याचा भाव 56,000 रुपये होणार. सोन्याच्या बाबतीत सगळ्यात धक्कादायक बातमी समोर आली आहे, कारण सोन्याचे भाव चक्क 56,000 रुपये येणार आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकले, 56,000 रुपये तोळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घसरणीची तारीख देखील जाहीर झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोनं 1,80,000 शिवून आले होते, पण गेल्या 4 ते 5 दिवसात सोनं इतक्या भयानक रीतीने घसरते की कुणाला काही समजत नाहीये. भर युद्धात सोन्याची घसरण का होत आहे? ग्राहकांना प्रश्न पडलाय. युद्ध सुरू झालं होतं तेव्हा सोन्यामध्ये वाढ झाली होती आणि त्यानंतर दररोज हळूहळू घसरण होत होती. कधी 1,000 रुपयांनी सोनं घसरत होतं, कधी 2,000 तर कधी 3,000. पण काल अचानक 10 ते 15,000 रुपयाची घसरण फक्त 12 तासांमध्ये झाली. ग्राहकांना आता चिंता त्यांची वाढली होती. आता काय करावं कोणाला समजत नव्हतं. पण तेवढ्यात एक बातमी आली, जी बातमी होती सोनं 56,000 रुपये होणार आणि तारीख देखील त्याची सांगितली गेली. आणि मग त्यानंतर तर ग्राहकांनी घरातलं सोनं काढून विक्री करण्याचा विचार सुरू केला. अक्षरशः जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर अशा भागांमध्ये ग्राहकांमध्ये एक प्रकारे चिंतेचं वातावरण पसरले. आता ज्यांनी सोनं चढ्या भावात खरेदी केलं होतं त्यांच्या डोक्याला मुंग्या आल्या आणि ज्यांना खरेदी करायचं राहिलं होतं ते लोक प्रचंड आनंदात आहेत. आता प्रत्येकाला ती तारीख जाणून घ्यायची आहे की कोणत्या तारखेला सोने 56,000 रुपये होणार आहे. ती तारीख नेमकी काय आहे? ही घसरण नेमकी का होत आहे? युद्धाच्या काळामध्ये सोनं वाढत असतं, पण हे सोनं कमी का होत आहे? आणि कमी होत होत हे 56,000 रुपयाला कोणत्या तारखेला येणार आहे? काय कारण दडले आहे या इतक्या भयानक घसरणीमागे? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, तुम्ही आजपर्यंत टीव्ही चॅनलला फक्त भाव पाहत असाल, पण भावाच्या मागचं जे गुपित असतं ते समजून घेण्यासाठी आमच्या टीमने 100 तज्ज्ञ लोकांशी स्वतः जाऊन भेट घेतली, मुलाखती घेतल्या. जी लोक अशी आहेत की जे गेल्या 50 वर्षांपासून या व्यवसायामध्ये आहेत आणि त्यांनी अशी काही गुपितं सांगितली आहेत, अशा काही आतल्या बातम्या सांगितल्या आहेत की ज्या फक्त विक्रेत्यांनाच माहिती असतात, सोनारांनाच माहिती असतात आणि ज्यामुळे ते फायदा मिळवतात पण ग्राहकांचा तोटा होतो. पण ते गुपित तुमच्यासाठी आम्ही मोफत आणलेले आहे. हे गुपित जर तुम्हाला समजले, 56,000 रुपये भाव कधी होणार हे जर समजलं, तर तुमचा तोटा कधीच होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ हा अजिबात तुम्ही स्किप करू नका. जर येणाऱ्या काळात तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा सोनं खरेदी करावं किंवा विकायचं असेल तर केव्हा विकावं याची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला 100% खरी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा फक्त न्यूज सांगणारा नाही, बातमी सांगणारा नाहीये, तर 100 लोक ज्यांची वय 80 वर्ष आहे अशा लोकांचा अनुभव सांगणारा हा व्हिडिओ आहे. एकदा जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकला तर सोन्याच्या बाबतीत आयुष्यभराची तुमची कधीच फसवणूक होणार नाही. त्यामुळे व्हिडिओमध्ये आपण वेळ वाया न घालवता सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की सोने चांदीचे भाव कशा पद्धतीने फिरणार आहेत. 56,000 रुपये सोन्याचा भाव कधी होणार आहे? काय ती तारीख आलेली आहे? तुम्ही नेमकं काय करायचंय? सध्याची जी घसरण होत आहे त्याच्या मागचं आतलं कारण काय आहे? सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. चला, वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटांचा आहे. हे 2 मिनिटं जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. सोनं, भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय. केवळ एक दागिना नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक. पण सध्या याच सोन्याच्या बाजारपेठेत असा काही भूकंप आला आहे की गेल्या अनेक दशकांचे विक्रम मोडीत निघाले आहेत. ज्या सोन्याने काही दिवसांपूर्वी 1,80,000 रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठून आभाळाला गवसणी घातली होती, तेच सोनं आता वेगाने जमिनीवर कोसळत आहे. पण धक्कादायक बातमी ही नाही की सोनं स्वस्त होत आहे. सर्वात मोठी खळबळजनक बातमी ही आहे की सोन्याचे भाव आता चक्क 56,000 रुपयांवर येणार आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलत, 56,000 रुपये तोळा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घसरणीची तारीख जाहीर झाली आहे. बातमी केवळ हवेत नाहीये, तर त्याचे पडसाद जमिनीवर उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये नाशिक असो, सोलापूर असो, पुणे असो किंवा सोन्याची पंढरी म्हणून ओळखलं जाणारा जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर या सर्व शहरांमधील सराफा बाजारात आज मोठी खळबळ उडाली आहे. पण ही गर्दी सोनं खरेदी करण्यासाठी नाही, तर सोनं मोडण्यासाठी म्हणजेच विकण्यासाठी आहे. लोकांनी आपले कष्टाचे दागिने बाहेर काढले आहेत. लोकांच्या मनात एकच भीती आहे की जर आज आपण 1,40,000च्या भावात सोनं विकलं नाही आणि उद्या भाव खरंच 56,000वर आले तर आपलं लाखो रुपयांचं नुकसान होईल. ज्या लोकांनी 1,80,000च्या भावात सोनं घेतलं होतं त्यांना आता असं वाटतंय की आपली गुंतवणूक अर्ध्याहून अधिक बुडणार की काय. नाशिकमध्ये तर सोनं मोडीत काढणाऱ्यांच्या संख्येत 45%नी वाढ झाली आहे. सराफ बाजारात पाय ठेवायला जागा नाहीये. पण ही घाई तुम्हाला महागात तर पडणार नाही ना?
नक्की काय घडतंय बाजारपेठेत? 56,000 रुपयांची ती तारीख नेमकी कोणती आहे? पुढील 30 सेकंदात आपण ते जाणून घेणार आहोत. पण मित्रांनो, 56,000 रुपयांचा हा आकडा नेमका आला कुठून? गेल्या काही दिवसांतील सोन्याच्या हालचाली पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की हे चित्र किती गंभीर आहे. या महिन्यात सोन्याने किमतींचा एक असा झोपाळा अनुभवला आहे जो आजवर कधीच पाहिला नव्हता. काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर 1,80,000 रुपयांच्या शिखरावर होता. तिथून ते खाली यायला सुरुवात झाली आणि 1,50,000पर्यंत आलं. सर्वांना वाटलं आता भाव पुन्हा वाढतील आणि खरोखरच एका आठवड्यात सोन्याने पुन्हा 1,70,000ची मजल मारली. पण त्यानंतर जे घडलं ते अनाकलनीय होतं. सोनं दररोज कोसळू लागलं आहे आणि काल तर सोन्याने घसरणीचा सर्व विक्रम मोडीत काढला. एकाच दिवसात सोन्याच्या भावात तब्बल 10,000 रुपयांची ऐतिहासिक पडझड झाली. एका दिवसात 10,000 रुपये कमी होणं ही साधी गोष्ट नाहीये. हे संकेत आहेत की बाजारपेठेत काहीतरी खूप मोठं आणि धक्कादायक घडतंय. ही घसरण थांबण्याचं नाव घेत नाहीये. म्हणूनच आता 56,000 रुपयांचा आकडा सर्वांना खरा वाटू लागला आहे. पण ती तारीख काय आहे? कोणाचा हा अंदाज आहे? पाहत रहा. ही बातमी किती खरी आणि किती खोटी हे जाणून करण्यासाठी आमच्या टीमने केवळ इंटरनेटवर शोध घेतला नाही तर प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केलं आहे. आम्ही महाराष्ट्रभरातील तब्बल 100 मोठ्या सराफ व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना प्रत्यक्ष फोन करून माहिती विचारली. जळगावच्या सुवर्णनगरीपासून ते कोल्हापूरच्या बाजारपेठेपर्यंत आम्ही माहिती गोळा केली. या 100 व्यापाऱ्यांनी जे सांगितलं ते ऐकून तुमचे डोळे विस्फारले जातील. त्यांच्या मते सध्या ग्राहकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. ज्यांच्याकडे सोनं आहे ते विकायला धावत आहेत आणि ज्यांना घ्यायचं आहे ते 56,000ची वाट पाहत थांबले आहेत. व्यापाऱ्यांनी सांगितलं की जागतिक बाजारपेठेत अशा काही घडामोडी घडत आहेत ज्याचा परिणाम सोन्याला थेट 56,000वर घेऊन जाऊ शकतो. पण यामध्ये नक्की कोणाचा अंदाज समोर आला आहे? अमेरिकन विश्लेषकांनी असा कोणता बॉम्ब टाकला आहे ज्यामुळे सोन्याचे दर 40% पडणार आहेत? जाणून घेऊया थोड्याच वेळात. सोन्याचा भाव 1,40,000 रुपयांवरून थेट 56,000 रुपयांवर येणार का? या एका प्रश्नाने सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ माजवली आहे. जागतिक दर्जाचे वित्तीय विश्लेषक जॉन मिल्स यांच्या एका दाव्याचा दाखला देत ही धक्कादायक भविष्यवाणी केली जात आहे. मिल्स यांच्या मते सोन्याच्या किमतीत येत्या काळात 38 ते 40% मोठी घसरण होऊ शकते, ज्याचे गणित बरोबर 56,000 रुपयांच्या आसपास येते. या घसरणीमागे प्रामुख्याने 5 कारणं सांगितली जात आहेत. ऑस्ट्रेलियासारख्या देशांतून वाढलेला सोन्याचा पुरवठा, जगातील 71% मध्यवर्ती बँकांनी आपला सोन्याचा साठा कमी करण्याचा घेतलेला निर्णय आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्यात झालेली कृत्रिम वाढ म्हणजेच बबल फुटू लागल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यातच भारतात ओडिशा राज्यात सोन्याच्या प्रचंड मोठ्या खाणी सापडल्याने भविष्यात आयातीवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही, असाही एक तर्क लावला जात आहे. मात्र 56,000 रुपयांची तारीख जाहीर झाल्याचे जे दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यात तथ्य किती? आमच्या तपासणीत असे समोर आले आहे की अशी कोणतीही अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. जॉन मिल्स आणि इतर जागतिक विश्लेषकांनी वर्तवलेला 56,000चा अंदाज हा पुढील 5 वर्षांच्या दीर्घकालीन कालावधीसाठीचा आहे. तो उद्या किंवा पुढच्या महिन्याचा आकडा नाही. सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असतात. त्या शेअर मार्केटसारख्या सतत बदलत असतात. त्यामुळे 1,40,000वरून सोनं थोडं स्वस्त होऊन 1,20,000पर्यंत येऊ शकतं. पण थेट 56,000 रुपये होण्यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेत जे मोठे बदल व्हावे लागतील ते आजच्या घडीला अशक्य वाटतात. थोडक्यात, तारीख जाहीर झाल्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाईत कोणताही निर्णय घेऊ नये. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये सोन्याच्या घसरणीमागची तांत्रिक कारणं आणि जगभरात सुरू असलेल्या घडामोडींची माहिती घेतली. पण एक महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या मनात नक्की असेल की खरंच सोनं 56,000 रुपये होणार आहे का? आणि जर झालं तर आपण आता काय करायला हवं? पहा, आमची टीम जेव्हा या विषयाचा सखोल अभ्यास करत होते तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. सोशल मीडियावर 56,000 रुपयांची तारीख जाहीर अशा बातम्यांचा पाऊस पडतोय. पण ग्राहक म्हणून आपण थोडंसं डोकं शांत ठेवून विचार करण्याची गरज आहे. बघा, सोनं 1,80,000वरून खाली येतं हे सत्य आहे. युद्ध असो किंवा जागतिक अर्थव्यवस्था, सोन्याच्या भावात चढउतार होणारच. पण 56,000 हा आकडा सध्या तरी एक शक्यता किंवा दीर्घकालीन अंदाज आहे. ती काही उद्याची किंवा पुढच्या महिन्याची डेडलाईन नाही. त्यामुळे घाईघाईत घरातली सोनं विकायला काढू नका आणि उद्याच स्वस्त होईल म्हणून स्वप्नही पाहू नका. आमचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश होता की तुम्हाला आज फोनच्या मागचं खरं गणित समजावून सांगावं. अनेक जण फक्त व्ह्यूजसाठी तारीख जाहीर असं थांबनेल लावतात.
पण वास्तवात बाजारपेठ ही आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चालते, कोणाच्या सांगण्यावर नाही. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला काय वाटतं, खरंच सोन्याचे भाव इतक्या खालच्या स्तरावर येतील का, ही फक्त तात्पुरती घसरण आहे? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंट्समुळे इतर वाचकांना आणि आम्हालाही मार्केटचा मूड समजायला मदत होते. तुम्ही सोनं कोणत्या भावात खरेदी केलं किंवा आता खरेदी करण्याचा विचार करत आहात का, हे सांगायला विसरू नका. अशाच प्रकारे सोन्याची बाबतीतली आतली बातमी आणि तज्ज्ञांचे खरे अनुभव आम्ही आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण सोन्याच्या भावात उद्या जरी काही मोठा बदल झाला तर त्याची पहिली अपडेट तुम्हालाच मिळेल. सतर्क राहा, विचार करून गुंतवणूक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.